180 रुपयात गुंठाभर शेतीची दुरुस्ती होते का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी सरकारला केलाय। मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये शेकडो हेक्टरवरची ही शेती भुईसपाट झाली आहे। शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतोय, मात्र अद्यापही सरकारकडून त्याबद्दल कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही। पाहूयात एक रिपोर्ट। बियाण्यावर तुम्ही जीएसटी लावली, काय शेतकऱ्याच्या खतावर जीएसटी लावली, ती आम्हाला जीएसटी वापस द्या। अजित दादा, तुम्हाला हे सोंग करता येत नाही का? आमचं गेलेलं एक बी कर्मचारी आला नाही का? 26 तारखेपासून आमची ढगफुटी झाली या सगळ्या रानामध्ये। काय करू मुख्यमंत्री साहेब, काय करू? या आक्रोशानंतर तरी सरकार पंचनामे आणि औपचारिक पाहण्यांचा आग्रह सोडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठे निर्णय घेईल अशी आशा आहे। कारण मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही भागाची शेती पावसानं झोपवली आहे। सरकार आमचं आता सगळं पांढरा सोनं हे माती दूध झालं, सगळे काळे बोंड पडलेले, आमची कपाशी सगळी पाण्यात गेलेली। कसं करावं आता? सरकार म्हणाले 8,500 रुपये हेक्टरी कसा पडला, किती खर्च झालेला आहे? तिकडे पंजाब मध्ये 50,000 रुपये एकर झाले, तिथे काय उरलं आम्हाला असं उरलं बघा, हे बघा सगळं पाणीच झालं आहे। सोयाबीन गेलाय आमचं, हे कापूस गेलाय, हे आमचं सगळं 5 एकर सगळं शिवार एकर आहे पूर्ण पाण्यामध्ये गेलाय। तर गेलेला एक बी कर्मचारी आला नाही का? 26 तारखेपासून आमची ढगफुटी झाली या सगळ्या रानामध्ये। दाखवा सगळे पाणी। काय करू मुख्यमंत्री साहेब, काय करू? अजित दादा, तुमच्या सरकारला शेतकरी भीक मागत नाही, तर आम्ही आमच्या बियाण्यावर तुम्ही जीएसटी लावली, काय शेतकऱ्याच्या खतावर जीएसटी लावली, ती आम्हाला जीएसटी वापस द्या। मिनिमम एकरी 1 लाख रुपये खर्च होतं, तर आम्हाला ती जीएसटी वापस द्या। अजित दादा, तुम्हाला हे सोंग करता येत नाही का? पीक वाहून गेलंय आणि सरकारने 18,000 रुपये हेक्टरी अनुदान जाहीर केले। 180 रुपयामध्ये गुंठाभर क्षेत्र सध्या दुरुस्त होणार आहे का? अशी फक्त मदत द्या आणि अशी किरकोळ मदत देऊ नका, शेतकऱ्याची चेष्टा केल्यासारखी। नाही तर देऊच नका, तुम्ही डायरेक्ट या ना आमची शेती नीट करून द्या। नाही, पंचनामे करण्याची कसलीच गरज नाही आहे। सध्या जर पाहिलं तर खूप सारा पाऊस सगळ्या गावामध्ये झालेला आहे। तुम्ही जे जमीन खरडून गेली त्याच जमिनीचे पंचनामे करा, बाकी सगळ्याला सरसकट मदत द्या। आमचे हात जोडून सर्व शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे, ही पंचनाम्याची अट शिथिल करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी। आपल्या भाषणात कायम गावगाड्यांचा कैवार घेणारे सदाभाऊ अख्खा गावगाडा उद्ध्वस्त झाल्यानंतर उगवले। एरवी सदाभाऊ वारंवार शेड मातीतला माणूस म्हणून स्वतःचा प्रचार करतात, मात्र हेच सदाभाऊ इतके दिवस कुठे होते असा प्रश्न शेतकऱ्यांनी केल्यानंतर त्यांनी अलगदपणे तिथून पाय काढला। विरोधात असल्यावर दंड ठोकून शेतकऱ्यांचा मसिहा बनणाऱ्या सदाभाऊंनी यावेळी कर्जमाफीवर चकार शब्दही काढला नाही। का बोलतो आम्ही तुम्हाला, तुम्ही ज्या वेळेस खासदारकीला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही 25,000चा निधी देऊन, ऐकून घ्या आता माझं, आम्ही 25,000 निधी देऊन तुमच्या गळ्यात 5-5 हजाराच्या लोकांनी माळा घातल्या। ह्या गावानं तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला या गावानं लीड दिला, त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आलं नाही, ह्याचं उत्तर द्या। हे आमचं म्हणणं आहे, आमचं ही म्हणणं आहे, बाकी आमचं काहीच म्हणणं नाही। जनावर माझी रोडवर आहे, ती 1000-1500 जनावर आहे। मी 3 दिवस झालं तहसीलदारला बोलतोय, बीडीओला बोलतोय, कलेक्टरला बोलतोय, फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा दिला। अजून वैरण खायला तुम्हाला, तर तुम्ही शेतकरी आहो, तुम्हाला माहित आहे चालू सगळा वैरण दिसते, जनावरांना खायला काय नाही। बरं, माणसं आम्ही वाचवली आणून इकडे गावात, आम्ही पावण्या रावळ्याच्या गावात लावली, सगळी माणसं गाव रिकामं केले, पण जनावरांचा भाव काय आहे का नाही? त्या टायमाला महागाई 10-15 वर्षापूर्वी
आले आणि त्याच्यानंतर आता झाले गावाने पूर्ण 90% मतदान टाकलं. 90% जनतेने भरपूर केलं. पैसे बी दिले पैसे देऊन मतदान दिले. हो, पैसे दिले, मतदान दिले. शेतकरी संघटनेला माणूस सांगू, तुम्ही बदलू कशाला राहताय? एक तत्वानं राहा. सदाभाऊने काय मदत आणली का? काय नाही दिलं ते पुढार संघटनेच्या माणसाची दिलं, आमच्यासाठी काहीच केलं नाही. काय केलं सदाभाऊसाठी? 5,000 रुपये दिले मी पट्ट्यानं. कुणाला? सदाभाऊ शेतकरी सदाभाऊ खोतला. कधी इलेक्शनला वरायला खासदार केला. बर, आता काय मागणी आहे? आता काय मागणी आहे? काय मागणी नाही, त्यांनी माघारी जावं. आम्हाला काहीच मागणी नाही. आमच्या नशिबाने काय बोलते होते, आम्हाला काहीच नको आहे त्याचं. पैसे माघारी. किती वर्षाने आलेत भाऊ? 10 वर्षांनी आले असेल. 16 वर्ष. किती दिले होते? 5,000 रुपये रोख दिले ते पट्ट्याने दान म्हणून. दानपेटी असायची प्रचाराला आल्यावर. आता काय 2021 ला पुराला 2021 ला पुराला आलंच नाही तर 16 वर्षांना आज आले तर गावात. मदत काय काय बोललं काय म्हणतो? काय बोलायला नुसतं बघून जाणार आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलेले आहेत. शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंची आहे. ते दिल्लीला जाऊन सुद्धा पंतप्रधान यांची भेट घेऊन आलेले आहेत. 2-4 दिवसामध्ये तोही प्रस्ताव आपला मागण्याचा केंद्र सरकारकडे निश्चितपणानं जाईल. राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. निश्चितपणानं राज्यातल्या शेतकऱ्याला दिलासादायक अशा पद्धतीची मदत करण्याचा दृष्टिकोन हा सरकारचा आहे. मदत केली जाईल. मी म्हणेल बाबा कशाला अधिवेशन घ्या, तेच 1 दिवसाचा अधिवेशनवर जो खर्च होणार आहे ती रक्कम अतिवृष्टी बाधित शेतकऱ्याला आपण देऊया. किती लबाड बोलावं. पहिले म्हणत होते दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ, आता दुष्काळ पडला तर असं म्हणतात मार्च पर्यंत कर्ज फेडायची व्यवस्था आहे. आता त्याची काही घाई नाही आहे. म्हणजे प्रत्येक पावलावर मुख्यमंत्री बदलताना दिसतं. लाडकी बहिणीचे तुम्ही निवडणुकीच्या अगोदर पैसे नसताना 3 हप्ते सोबत दिले, कारण तुम्हाला मत पाहिजे होतं. आता शेतकरी अडचणीत आहे तर तुम्हाला मताचा काही संबंध नाही म्हणून तुम्ही ते कर्जमाफी करत नसाल तर तुम्हाला भोगावंच लागेल. आता फक्त हाकलून दिलं, लोक तुडवल्याशिवाय राहणार नाही. जमवून ठेवलेल्या सोयाबीन शेतीचं एका रात्रीतल्या पावसानं काय हाल झालेत ते बघा. दिवाळीच्या तोंडावर कांदा विकून पैसे मिळतील या आशेवर नगरचे शेतकरी होते. त्या आशेवर मात्र पुरानं पाणी फिरवलंय. की आलेला घास आज तोंडातून गेला आहे, धान्य ओलं झालं आहे, पीक गेलेलं आहे. एवढे मोठे संकट असून आता सरकारने निकष कोणतेही निकष न लावता हेक्टरी 1 लाख रुपये जाहीर करावे अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे. मी सध्या अहिल्यानगर शहरामध्ये उभा कल्याण महामार्गावरती उभा आहे आणि नेप्ती नाका परिसरामध्ये आपण बघतो की सीना नदीचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे. हे समोरच सीना नदी वाहत आहे आणि त्या नदीचं पाणी जे आहे ते या परिसरामध्ये पसरलेलं आहे. आपण बघतो की सगळे दुकानं जे आहे ते देखील पाण्यामध्ये गेलेले आहे. सगळे भयानक परिस्थिती जी आहे ती रात्रभर मुसळधार पाऊस पडल्यानं झालेली आहे. आणि आपण बघतो की शहरामध्ये जो नेप्तीनगर परिसरातील महामार्ग आहे त्या महामार्गावर देखील पाणी साचलेलं आहे. आज माधवनगर असन, लोंढे मळा असन, ठाणगे मळा असन या ठिकाणी सर्वत्र पाणी शिरलेलं आहे. आज आपण पाहतो की नेप्ती चौकामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे. आणि असा जर हा पाण्याचा फ्लो जर चालू राहिला तर नागरिकांना घराच्या बाहेर निघण्याला मुश्किल होणार आहे. पालिकेची जी आपत्कालीन यंत्रणा आहे तिचं पितळ या ठिकाणी उघडं पडलेलं आहे. हे गावातील नागरिक आहे ज्यांना दुचाकी चक्क या होडीवरती घेऊन जावं लागतंय अशी व्यथा आहे. खरं तर अनेक वर्षापासूनच्या यांच्या मागण्या आहे पूल उंच करून देण्याची, मात्र अद्याप ती मागणी पूर्ण झाली नाही. मैराळ सांगी या गावचे आहेत. माझा मावसभावाची तब्येत बरोबर नसल्यामुळे आम्ही गंगाखेडला गेलतो. पण आम्हाला या गंगाखेडमध्ये पण जायला पण या पेशंटला घेऊन जायला पण या होडी घेऊन जावं लागतं. दुचाकी बी आणली तुम्ही सोबत? हो, काय नाही इलाज आहे ना, कारण समोर वाहनाची काही इथं गैरसोय आहे त्यामुळं दुचाकीला आवश्यकच असले. दुसरा रस्ता नाहीच गावाला? नाही. ज्या मराठवाड्यात मागच्या काही काळात सर्वात कमी पाऊस पडत होता त्याच मराठवाड्यात यंदा तुफान पाऊस झालाय. साताऱ्याच्या माणखटावच्या दुष्काळी पट्ट्यात कधी काळी ड्रोनने चारा छावणीचे आणि दुष्काळाची दृश्य दिसायची तोच भाग आता पाण्याखाली बुडालाय.
झालं मुख्य होते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येतात. दादा तुम्ही एवढे सोंग केले आयुष्यात, कुठलं सोंग राहिलं सांगायचं करायचं. अशा प्रकारची जर वाच्यता होत असेल तर लोक आता म्हणजे निवड बोलणार नाही. आता बोलूनही तुम्हाला काही पाजर फुटत नाही. आता तुडवणार आहे लोक. मी सांगतोय गावागावात लोक यांना तुडवणार आहे. हे शुकर म्हणा का या पाण्यानं आग विजून राहिली थोडी, त्याला एकदा लागली ना भडकन ना तर हे यांना तुडवल्याशिवाय राहणार. आम्ही शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही सगळे काय मदत केली दाखवा ना, काय मदत पोचली तुमची दाखवा ना. काय आम्हाला सांगताय आम्ही तुम्ही काय केली? यार सरकार तुमचं आहे ना, सरकार कोणाचं आहे? आमचं आहे का? तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारताय? हरामखोर लोक आहे ते. आम्हाला प्रश्न विचारताय. सत्ता कोणाची आहे? सरकार कोणाचं आहे? तिजोरी कोणाच्या हातामध्ये आहे? जनता शिव्या घालते या ना, म्हणून माझ्या तोंडातून शिवी आली. निर्लज्जपणाचा कळस आहे सरकार म्हणजे. निर्लज्ज माणूस आहे. माझ्याकडे एकच शब्द आहे, निर्लज्ज. लाज नाही त्या माणसाला. काय बोलावं त्याच्याबद्दल? काय घाण शिव्या देतो आपण, काय बोलतोय, किती वेळा संसदीय भाषेमध्ये बोलतोय. काही वाटतं त्यांना? कोणालाही काही बोलतात, आईबिणीवरून बोलतात, शिव्या घालतात. त्यामुळे मला वाटतं या माणसाबद्दल न बोललेलं बरं. लोकही काही फार या माणसाची दखल घेत नाही. लोक या माणसाला कंटाळलेले आहेत. ही सगळी गॉन केस आहे मला वाटतंय. घरात बसून काही बडबड करायची, मला वाटतं फील्डवर बसून या ना जरा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.